नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 4 फेब्रुवारी 2026च्या लाडकी बहीण योजनेबद्दल सगळ्या मोठ्या आणि ताज्या अपडेट. ओके, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, कारण यात तुमच्या लाडकी बहीण पैशाच्या योजनेच्या संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. ओके, सो पहिली अपडेट काय आहे, सरकारकडून बेसिकली आज एक महत्त्वाची बातमी देण्यात आला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता काही जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ओके, आता कुठला हप्ता? जानेवारीचा. ओके, सो काही महिलांच्या खात्यात रक्कम आधीच जमा झालेली आहे. सो एवढंच आहे की सरकारने हळूहळू सर्व लाभार्थींना आता पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे, ज्यांची EKYC कंप्लीट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये आणि क्रायटेरियामध्ये ज्या महिला बसतात त्यांना पैसे आता मिळायला त्यांच्या खात्यामध्ये सुरुवात झाली आहे. ओके, सो आता कोणाच्या खात्यात पैसे आले आहेत? आजच्या अपडेटनुसार ज्यांची KYC पूर्ण आहे, EKYC ज्या महिलांची, ज्यांचे बँक खाते आधारला लिंक आहे, ज्यांचे अर्ज व्हेरीफाय आहेत, त्याच महिलांच्या खात्यात सध्या पैसे येत आहेत. जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरायचं कारण नाही, प्रोसेस सध्या चालू आहे. ओके, आता एवढंच आहे की अजून एक गोष्ट सांगायची झाली तर पेंडिंग ॲप्लिकेशनबद्दल अजून एक अपडेट आली आहे. ओके, सो आता यात असं आहे की आज सरकारने सांगितलं आहे की जे अर्ज पेंडिंगवर होते, ज्यामध्ये डॉक्युमेंट कमी होते, ज्यात मिस्टेक होती, ते अर्ज आता पुन्हा तपासले जात आहेत. म्हणजे जर एखादा अर्ज चुकून हे पेंडिंगवर ठेवला असेल तर त्या अर्जाला परत ॲप्लाय करून परत ती योजना त्यांच्यासाठी चालू केली जाईल, त्या महिलांसाठी ज्यांचा तो अर्ज आहे. ओके, सो ज्यांना आधी पैसे मिळाले नाही त्यांना पुढच्या टप्प्यात लाभ मिळू शकतो. ओके, म्हणून घाबरायचं कारण नाही आहे महिलांना. ओके, सो आता काही महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसेल, घाबरण्याचे कारण नाही. पेमेंट प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. म्हणजेच की जरी तुमची KYC सध्या स्टेटस पेंडिंगवर असला ना, सगळं बरोबर आहे, तुम्हाला पण खात्री आहे 100%, तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. थोडंसं थांबा फक्त. ओके, पडताळणी सरकारची सध्या सुरू आहे, त्यामुळे पैसे येतीलच लवकरात लवकर. आणि वॉर्निंग सांगायचं झालं तर सरकारने स्पष्ट केले आहे की फेक कॉल, फेक मेसेज आणि फेक लिंक यांना बळी पडू नका. कोणीही OTP मागितला तर देऊ नका, कोणीही पैसे मागितले तर लगेच रिपोर्ट करा. म्हणजेच काय, फेक कॉल काय येतात, मी तुमची योजना करून देईल, ह्या लिंकवर जाऊन तुम्ही हे करा, ही माहिती द्या, हे बँक अकाउंटचं हे करा, तुमचा स्कॅम होईल, असलं काही करू नका. जी सरकारची ऑफिशियल लिंक आहे तिथंच जाऊन तुम्ही स्टेटस EKYCचं चेक करा. ओके, आता स्टेटस कसं चेक करायचा हे पण तुम्हाला सांगतो मी. ओके, सो तुमचा स्टेटस पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट जे पोर्टल आहे त्यावरच जा. कधी कधी ते बंद असते ती वेबसाईट. ओके, चालू होत नाही, रिफ्रेश व्हायला वेळ लागतो, म्हणून दुसऱ्या लिंकवर तुम्ही विनाकारण क्लिक करू नका. ओके, CSC सेंटरला जा किंवा ग्रामसेवक सेतू केंद्रात जावा, इथूनच तुम्ही माहिती घ्या. अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सो आजचा अपडेट एवढाच आहे. पुढच्या महिन्यात नवीन बेनिफिशियरीजला ॲड करणार आहेत, म्हणजे ज्यांचे EKYC कंप्लीट आहे, सगळं बरोबर आहे, तरीसुद्धा त्यांना आता पैसे नाही आले, ते पेंडिंगवर फॉर्म आहेत त्यांचे, त्यांना पुढच्या महिन्यापासून पैसे यायला सुरुवात होईल. ओके, त्यांच्या खात्यामध्ये स्कीम अजून मजबूत केले जाणार आहे. म्हणजे ती 1500ची जी रक्कम आहे ती 2100वर जाणार असं तर म्हणत आहेत, पण बघूयात अजून. ओके, आणि महिलांसाठी आणखी सुविधा होणार. ओके, सो बेसिकली ही योजना लॉंग टर्म आता चालणार आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेशी जोडून राहायचं असेल, गरज असेल, आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल कुठून तरी, तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या महिलांसाठी, भगिनींसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, त्यामुळे तुम्ही EKYC बरोबररित्या करा, तुम्हाला पैसे मिळतील महिन्याला. ओके, सो आता एवढंच सांगेन मी तुम्हाला की आजची अपडेट एवढीच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही बहिणींच्या खात्यात आज सकाळपासून पैसे आले आहेत, म्हणजे की सरकारने आता पेमेंट प्रोसेस फास्ट केली आहे. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवा, आधार लिंक आहे का ते चेक करा, KYC पूर्ण आहे का त्याचे बघा, अर्ज व्हेरीफाय आहे का एकदा बघा. अर्ज व्हेरीफाय असतीलच ज्या महिलांना पैसे आले आहेत, आणि बँक खाते ॲक्टिव्ह आहे का ते पण पहा. अशाच महिलांना आधी पैसे मिळत आहेत. जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरायचं कारण नाही, तुमचा नंबर लवकरच येणार आहे. ओके, सो खूप बहिणींचं असं पण म्हणणं आहे कमेंटमध्ये की माझा अर्ज पेंडिंगवर आहे, आता करायचं काय? तो एवढंच सांगन की पेंडिंग अर्ज पुन्हा आता तपासले जाणार आहेत, चुकीचे डॉक्युमेंट्स सुधारले जाणार आहेत, आणि रिजेक्ट झालेले अर्ज रिकन्सिडर होत आहेत. म्हणजेच की ज्यांना आधी लाभ मिळाला नाही त्यांनाही आता एक संधी मिळणार आहे सरकारकडून. ओके,
फक्त फसवणुकीपासून लांब राहा. ओके. आणि तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला आधी पण सांगितले, परत सांगतो, ऑफिशियल वेबसाईट CSC सेंटर किंवा सेतू केंद्र किंवा ग्रामसेवक ऑफिस इथूनच जाऊन तुम्ही माहिती घ्या. ओके. व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका. ओके. हीच होती आजची अपडेट. ओके. 4 फेब्रुवारी संदर्भात. ओके. आणि अशीच रोज लाडके बहीण संदर्भात अपडेट पाहण्यासाठी माझ्या बडी नावाच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि खरी अपडेट कमी शब्दात मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. ओके. थँक्यू.